सांगलीत जवळजवळ 2 तासानंतर मतदान सुरू झालंय। मतदान केंद्र क्रमांक 207 वर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला होता। बटन न दाबताच भाजपच्या उमेदवारांना मतदान होत असल्याचा राष्ट्रवादी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी आरोप केलाय। 38 मतदान झालेले असताना बॅलेट 40 मतदान झालंय। राष्ट्रवादीनं गंभीर आरोप केलाय। बिघाड झालेले ईव्हीएम सील करण्यात आला असून दुसरं मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी। राजेंद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात। राजेंद्र, मतदान केंद्रावरचा बिघाड सुरळीत झालाय पण आरोप गंभीर आहे, काय सांगाल? हो, नक्कीच सांगली शहरातील मतदान केंद्र क्रमांक 207 वर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता। तब्बल 2 तास मतदान ची प्रक्रिया खोळंबली होती। मतदार 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाच्या प्रतीक्षेत होते। बटन न दाबताच भाजपच्या उमेदवाराला मतदान होत असल्याचा राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी आरोप केलाय। मशीनवर प्रत्यक्षात 38 मतदान झालं असताना बॅलेटवर 40 मतदान झाल्याचं दाखवत होतं, असाही त्यांनी आरोप केलाय। त्यामुळे आता हे मशीन प्रशासनाने सील केलं आहे आणि दुसरं मशीन लावून आता या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे। नक्कीच या सगळ्यावर आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।